हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू ॲक्सेसराइज यू बाय श्रुतिका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण परत पाहणार आहोत स्टड इयरिंग्स. आपण इतके दिवस हँगिंग इयरिंग्सचं कलेक्शन पाहत होतो. आज आपण स्टड इयरिंग्सपासून स्टार्ट करूया. तर हा आपला फर्स्ट इयरिंग आहे. हा ब्लॅक अँड व्हाईट आणि सिल्वर असं त्याला वरती थोडं डायमंड वर्क केलेलं आहे. असा हा इयरिंग आहे. बॅग बघू शकता, पुशबॅक बटन आहे आणि हा असाच उभा राहणार कानात घातल्यावरती. बॅकला तुम्ही पाहिलं असेल तर ते त्याचं जे दांडी आहे ती वरच्या साईडला आहे. नेक्स्ट कलेक्शन आहे. हा सुद्धा एक स्टड इयरिंग आहे. ॲक्च्युली तो बर्ड शेपमध्ये जातो आहे, तर मोती आणि डायमंड असं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये. सर्वच इयरिंग एकदम प्रीमियम क्वालिटीचे आहेत. नेक्स्ट इयरिंग बघू शकतो. हा आता गोल्डन पॉलिशमध्ये जातो आहे. पहिले दोन सिल्वरमध्ये होते, हा आता गोल्डन पॉलिशमध्ये जातो आहे आणि चेससारखं त्याचं अपिअरन्स आहे. साईडने डायमंड्स दिलेले आहेत. बॅग बघू शकता, पुश बॅक बटन आहे. नेक्स्ट इयरिंग आहे. हा कंप्लीट सिल्वर ऑक्सिडाइजमध्ये आहे. हा पण एक स्टड इयरिंग आहे. यात पण डायमंड्स आणि मोतीचं काम केलेलं आहे. एका बाजूला झालरसारखं आहे, एका बाजूला डायमंड आहे आणि खाली मोतीचं काम आहे. बॅग बघू शकता. आणि हा या कलेक्शनचा लास्ट इयरिंग. हा पण कंप्लीट डायमंडमध्ये जाणार आहे. हा सिल्वर ऑक्सिडाइज्डमध्ये किंवा सिल्वर कोटिंगमध्ये असा हा इयरिंग आहे. होप तुम्हाला माझं कंटेंट आवडतं आहे. माझे जे काही आर्टिकल्स आहेत त्यांचे प्राईस जर तुम्हाला रिजनेबल वाटत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज खाली कमेंट करा. तुमचे काही क्वेरीज असतील तर ऑर्डर प्लेस करू शकता दिलेल्या नंबरवरती. ऑल्सो जर तुम्हाला माझं कंटेंट आवडत असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच.